ते जितके श्रेष्ठ गझलकार होते, गझल सम्राट होते, तसेच ते श्रेष्ठ गीतकारही होते. त्यांच्या सप्तरंग या काव्यसंग्रहाला आशा भोसले यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्या प्रस्तावनेचं शीर्षकच आहे, ही गाणी फक्त माझी आहेत. त्यात त्या लिहितात, केव्हा तरी पहाटे आणि चांदण्यात फिरताना ही गाणी फक्त माझी आहेत. मी त्यांच्या बाबतीत फार पॉझिटिव्ह आहे. ही गाणी मला दिसतात, ती माझ्याबरोबर बोलतात, मला आनंद देतात. त्यांची भट साहेबांच्या काव्याशी ओळख कशी झाली याची आठवणही त्यांनी सांगितली आहे. आशाबाई लिहितात, रामचंद्र चितळकर म्हणजेच सी रामचंद्र, हिंदी चित्रपटसृष्टीतील महान संगीतकार, त्यांनी मला गाण्यासाठी बोलावलं. काय लिहू मी विचारलं. ते म्हणाले, मराठी गाणं आहे. मी चकित झाले. अण्णा मराठी गाणं देणार? कारण ते हिंदी सिनेमामध्ये फार लोकप्रिय होते. आशाताई लिहा, मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे. वाह, माझ्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. अण्णा कुणी हो लिहिलंय हे गाणं? त्या कवीचं नाव आहे सुरेश भट.